नमस्कार. मी विश्वास उडकी. HDFC बँक ही या देशातली सर्वात मोठी खाजगी बँक आहे. देशाच्या पातळीवर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. पण 1995ला जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन लायसन्सिंग पॉलिसी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत फ्लोट केली, त्यात नवीन निर्माण झालेल्या खाजगी बँकांमध्ये पहिल्यांदा इंडसइंड बँक आली. लगोलग HDFC बँक ही HDFC या संस्थेने स्थापन केली. म्हणजे HDFC हाऊसिंग फायनान्स कंपनी होती, त्यांनी एक बँक निर्माण केली. आणि ICICI तुम्हाला माहिती आहे, ICICI ही एक पब्लिक सेक्टर एंटिटी होती, त्यांनी ICICI खाजगी बँक निर्माण केली. आणि बघता बघता 95 पासून ते 2003 पर्यंत तब्बल 12 बँका निर्माण झाल्या. आज त्या 12 बँकातल्या 5 बँका नाही आहेत. म्हणजे काय, त्यातल्या 5 बँकांना काही खाजगी बँकांनी गिळलं आणि काही बंद पडल्या म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी ताब्यात घेतलंय. त्याचं एक नाव आहे ग्लोबल ट्रस्ट बँक, जी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने त्याच्यात विलिनीकरण झालं. हा भारत सरकारचा निर्णय होता. बाकी टाइम्स बँक किंवा लॉर्ड कृष्णा बँक ते या HDFC बँकेनेच गिळंकृत केल्या. सेंच्युरियन बँक सुद्धा त्यांनी घेतली. अशा तऱ्हेने HDFC बँक मोठी मोठी होत होत आता ती एवढी मोठी झाली आहे की त्याच्या फ्रॉडची चर्चा गेले 3 दिवस रोज होते. आता ही HDFC बँक मोठी झाली, आता त्या 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 बँकेमध्ये जे व्यवहार होत आहेत, तर सरळ सवाल असा आहे की लोकांनी ह्या HDFC बँकेवरती विश्वास ठेवावा का ठेवू नये. आता माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यमातून जे येते, काही जण प्रश्न उपस्थित करतायत की या बँकेमध्ये या आत्ता जे केलेल्या फ्रॉड बँकेला जबाबदार असणारे चेअरमन किंवा अन्य पदाधिकारी जे आहेत, म्हणजे आत्ताचे चेअरमन बरं का, यांना अरेस्ट कधी होणार. दुसरा प्रश्न, यांच्यावरती लोक तुम्ही विश्वास ठेवतात का, यांच्याकडे तुम्ही ठेवी ठेवणार का. 12 कोटी ठेवीदारांना सरळ सरळ माध्यमातून प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही या बँकेत 12 कोटीच्या संख्येने आहात, तुमचे कुठे 1000 रुपये असतील, 5000 असतील, 25,000 असतील, 1,00,000 असतील, पण ते सुरक्षित नाही आहेत. कारण या बँकेमध्ये एक फ्रॉडुलंट व्यवहार सातत्याने होतोय, असं इंडियन एक्सप्रेसने अगदी 4 दिवसापूर्वी म्हटलं, पुराव्यासहित म्हटलं. इंडियन एक्सप्रेसच्या संपत सिंग यांचा हा रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे. मी ह्या विषयावरती आत्ता मराठीत कोणीच बोललं नाही म्हणून मी सांगतो. मी बँकिंग मधला मनुष्य, सर्वांना माहिती आहे. हा फ्रॉड काय आहे बरं. HDFC बँकेतला हा फ्रॉड आता इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावरती छापून आलाय म्हणून हा पहिलाच फ्रॉड नाहीये. मी तुम्हाला एवढंच फक्त आता सांगतो, HDFC बँकेच्या विरोधात आपल्या एक मोठं हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, यांनी जगदीश ह्या त्यांच्या चेअरमनवरतीच तक्रार केली आहे आणि त्यांना कोर्टात खेचलंय. हा एक भाग. HDFC बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतक्या वेळा पनिश केलंय की त्यांचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आणि एकूणच टेक्नॉलॉजीवरती त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सवाल उपस्थित केले आणि त्यांनी सांगितलं तुमची बॅलन्स शीट आमच्या निगराणीखाली आहे. वर्ष, 1.5 वर्ष, अगदी गेल्या 2 वर्षातल्या ह्या गोष्टी आहेत. आता आत्ताची जी गोष्ट आहे, जो फ्रॉड म्हणून येतो, जो सर्वसामान्य ठेवीदारांना अत्यंत फसवणुकीचा वाटला पाहिजे, तो म्हणजे इंडियन एक्सप्रेस म्हणतात असं की अतानु चक्रवर्ती नावाचे त्यांचे चेअरमन आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर हे IAS आहेत. त्यांनी सांगितलं माझा हा राजीनामा घ्या, कारण HDFC बँकेमध्ये काही गैरप्रकार चालले, ते नैतिक विषय मला मान्य नाहीत, म्हणून माझा राजीनामा मी देतो. त्यांनी मार्च 12ला आपलं पद त्याग केलं. बाकीचे लोक असं काहीच म्हणत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खुलासा येतो, नाही, या बँकेमध्ये सगळं ऑल इज वेल आहे. म्हणजे कोण, बँकिंग रेग्युलेटर एक सर्टिफिकेट इश्यू करतं. असा काही फार मोठा प्रश्न नाहीये HDFC बँकेत. आणि आता काय घडतं, इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट सांगतं की 2021ला, ऐका, 2021ला आपली MSRDC म्हणजे कोण, तर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एक मोठी महाराष्ट्रातलं महामंडळ आहे. MMRDA जसं आहे किंवा म्हाडा जसं आहे, तसं MSRDC रस्ते बांधणीचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करतं. जमिनी अक्वायर करणं आणि रस्ते बांधणं हे याचं मुख्य काम. पैसा भरपूर येतो, जमिनी अक्वायर करताना पैसा भरपूर येतो, पण तो ठेवायचा कुठे. मग HDFC बँकेसारख्या लोकांकडून
जेव्हा मागणी येते आमच्याकडे ठेवी ठेवा, मग एचडीएफसी बँकेने MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा तुमच्याकडून जर आम्हाला 25,000 कोटी रुपये मिळणार असतील ठेवी, करंट अकाउंट म्हणा किंवा सेव्हिंग अकाउंट म्हणा, तर आम्ही तुम्हाला काय देतो बघा, लक्षात घ्या. करंट अकाउंटमध्ये बँकवाले अजिबात व्याज देत नाहीत, त्यांना तशा ठेवी हव्या असतात, कारण पण ते व्यापाऱ्यांचे असतात. पण सेव्हिंग मध्ये मात्र सर्वसामान्य माणसांपासून मोठ्या संस्था सेव्हिंग मध्ये ठेवी ठेवतात. मग MSRDC कडून जर तुम्हाला आणि मला 3.5% व्याजदर आहे सेव्हिंग अकाउंटला, पण MSRDCचा प्रॉमिस काय केलं जातं एका MOU मार्फत की आम्ही तुम्हाला जास्त देऊ, म्हणजे 4.5% नाही, त्यांनी 6.1%चा एक MOU केला. प्रत्यक्षामध्ये 25,000 कोटी आले नाहीत, आले फक्त 200 कोटी. पण 2021 पासूनचे असे MOU जर बघितले तर आत्ता ज्या अतानु चक्रवर्तींनी आपल्या चेअरमनशिप पदाचा किंवा इंडिपेंडंट डायरेक्टरशिप पदाचा, ते स्वतः IAS म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी, त्यांनी सांगितलं हे घेऊन जा तुमचं पद, तुम्हाला अशा पद्धतीचे फाऊल प्रॅक्टिसेस मी चालू देणार नाही, माझा राजीनामा घ्या. पण बाकीच्या नाही चालतंय ना. मग ते जगदीशन असोत, कारण तो मार्केटिंगचा चीफ जो संथनम जो आहे तो, आता झालंय काय की 6.1% व्याजदर याचा MOU केलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये हा व्याजदर तुम्ही मी जर 3.5%लाच आम्ही बांधलेला आहोत, कारण का हा RBIचा नियम आहे. पण हा यांनी तोडला कोणासाठी? MSRDC साठी. आणि MSRDC साठी तोडला म्हणजे एक सरकारी संस्था आणि एक खाजगी बँक यांच्यातला करप्ट व्यवहार, तो करप्ट व्यवहार खरं तर संस्थांमध्ये जिरतो का काही व्यक्तींमध्ये जिरतो. त्यामुळे मागणी अशी होते, हा फ्रॉड तर आता कळला. काय कळला? ते 3.5% वरचा जो फरक आहे हा 45 कोटी रुपयाचा व्याज, बघा 45 कोटी रुपयाचं व्याज, हे ऍडजस्टमेंट झाली मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी कोणाच्या? MSRDCच्या. खर्च कोणी करायचा? तर हे जे काही व्यर्थ व्याज आहे ना 3.5 च्या वरचं 6.01 किंवा 6.1, हा फरक हा 45 crores आहे फक्त व्याजाचा. तो काय म्हणून दाखवायचा? मार्केटिंग ऍक्टिव्हिटी दाखवायची. कुठल्या मार्केटिंगची? रस्ते बांधणी, ते त्यांनी करायचं काम. हे 45 कोटी लेनदेनचा व्यवहार करणाऱ्या HDFC बँकेने अशा तऱ्हेने ते 45 कोटी दिले आणि बॅलन्स शीटमध्ये नीट दाखवले नाही. हा तो विजिलन्स कमिटीने पकडलेला फ्रॉड. इंडियन एक्सप्रेसने हे इन्व्हेस्टिगेशन केलं. संपत सिंग या पत्रकाराचं जाहीर अभिनंदन करण्याची गरज आहे. त्यामुळे असे जे नेहमीच होणारे व्यवहार आहेत, विशेष करून खाजगी बँकेत, मग ती ICICI असेल, ती येस बँक असेल, ती इंडसइंड बँक असेल किंवा ही तुमची HDFC असेल, याच्याविषयी हा खुलासा आहे. हे 45 कोटी रुपये आणि 25,000 कोटी रुपये आता किती आहेत नेमकं त्यांनाच माहीत. पण 200 कोटी रुपये 2021 आली, नंतर किती आले काय आले, पण एकूण 25,000 कोटीच्या ठेवी आम्ही ठेवू, अशा तऱ्हेचं आम्हाला 6.1% हे तुम्ही व्याज दर द्या. हीच फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी आहे. ऍडजस्टमेंट कशी? तर मार्केटिंगमध्ये. हा व्यवहार कोणाचा? जरी 2 संस्थांमधला असला तरी 2 संस्थांमध्ये हे दाखवता येत नाही, ना तिकडे कॅग रिपोर्ट ना इकडे विजिलन्स रिपोर्ट. त्यामुळे शेवटी जेव्हा बँकेचे अध्यक्षच सोडून जात आहेत तेव्हा भांडं फुटतं आणि आता माध्यमातून यायला लागतं. 12 मार्च पासून ते आता मे अखेरपर्यंत या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. पण या गोष्टी खाजगी बँकांमध्ये अशा तऱ्हेचे व्यवहार नित्याचेच आहेत. तुम्ही मला सांगा की महाराष्ट्र सरकारने खाजगी बँकेमध्ये, लक्षात घ्या, खाजगी बँकेमध्ये सरकारी नोकरांचे खाती का उघडली? या बँकेचे अकाउंट्स, ATM सेवा तिथेच त्या बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांची खाती जबरदस्त जमा करायची. त्यांना सांगायचं हे घ्या ATM, ही घ्या ATM सेवा. म्हणजे सरकार आणि खाजगी बँक यांच्यामधली ती अरेंजमेंट झाल्यानंतर सरकारमधले IAS ऑफिसर्स जे भ्रष्ट आहेत, अर्थात सरकारच भ्रष्ट आहे, यांचा हा व्यवहार हा किती वर्ष चालू आहे. हा एक प्रकारचा मलिदा असतो. हे जे काही एक्स्ट्रा आहे ना, ह्याच्यामध्ये टेबलाखाली नाही, सरळ टेबलावरूनच पैसे हस्तांतरित होतात. अकाउंटिंगमध्ये दाखवता येत नाही, म्हणून कधी मार्केटिंग म्हणायचं, कधी आणखीन काही म्हणायचं, कधी स्पॉन्सरशिप म्हणायचं, असा हा व्यवहार आहे. आणि म्हणून याला या HDFCच्या इंडियन एक्सप्रेसने वाचा फोडली
फार महत्वाचं काम केलं. पण असे हजारो हजारो फ्रॉड्स या पद्धतीने करून सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, एफ-डी याच्यातून मोठ्या ठेवी जमवायच्या. व्याजदर इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे ठरवले असतात ते नियम आपल्याला तोडता येत नाहीत. पण कर्जाच्या व्याजदरांमध्ये खूप मोठी हेराफेरी होतेच होते. त्यातूनच अदानी, अंबानी, 500 कॉर्पोरेट्स बँकांमध्ये तुमचे माझे पैसे कर्ज रूपाने लुटले जातात आणि इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने मार्केटमध्ये जातात. ही आपल्या पैशाची जी लूट आहे हे आपल्याला कळत नाही, कारण का आम्ही सगळे शिकलेले लोक महामूर्ख आहोत. मी काय म्हटलं? आम्ही शिकलेले लोक महामूर्ख आहोत. वी आर ऑल एज्युकेटेड इडियट्स, आणि विशेष करून मध्यम वर्ग. आणि म्हणून आपल्या डोळ्यादेखत आपला पैसा कसा वापरायचा आणि तो नफेखोरी करणारे IAS, IPS, IRS या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि असे खाजगी क्षेत्रातले तल्लख बँकर, लक्षात घ्या, HDFC ही या देशातल्या HDFC या संस्थेने निर्माण केली बँक आता NRIंनी याच्यात जास्त गुंतवणूक केली म्हणून जवळजवळ 72% लोक गुंतवणूकदार हे विदेशी आहेत. मग ह्याला भारतातल्या गुंतवणूकदारांनी स्थापन केलेली एक खाजगी बँक म्हणायचं का NRIची भारत निर्मित विदेशी बँक म्हणायचं? या विदेशी बँकेचे आत्ता जरी हे जगदीशन आणि कोण संथन हे सगळे जे लोक जे आहेत ना, यांचा व्यवहार हा असाच एकमेकाला अकोमोडेट करण्याचा आहे. तो अत्यंत करप्ट आहे, तो फ्रॉड्युलंट आहे, हे सांगणं आवश्यक आहे. तुम्ही ठरवा, या HDFC बँकेमध्ये किंवा अशा तऱ्हेच्या खाजगी बँकांमध्ये तुम्ही पैसे ठेवणार का राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे ठेवणार? सहकारी बँकांचा विश्वास केव्हाच संपलेला आहे. अपवादाला सारस्वत बँकेसारखी एक चांगली बँक आपल्याला दिसते. मी सारस्वत बँकेचं नाव वारंवार घेत राहिलेलो आहोत. 1,00,000 कोटीचा धंदा पार करणारी सारस्वत बँक, त्यांच्या कामाची पद्धत अत्यंत चांगली आहे. म्हणून सारस्वत बँक ही कोऑपरेटिव्ह मधली नंबर 1 ची आहे आणि अतिशय चांगली आहे. पण बाकी सर्व कोऑपरेटिव्ह बँकाचे व्यवहार नाव घेता येणार नाही. आठवड्याला एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक बुडवते. तुमचे पैसे सहकारी बँकेत ठेवणं हा मूर्खपणा आहे. तुमचे पैसे खाजगी बँकेत ठेवणं तर त्याचं काय होतं हे तुम्हाला कळत असेल तर ठेवा बाबानो. पण नाहीतर मी एवढंच सांगेन, राष्ट्रीयकृत बँका सरकार बुडेपर्यंत बँक बुडणार नाही. तुमचा पैसा तिथे सुरक्षित आहे. तो काही प्रमाणात तरी का होईना, किंवा पूर्वी बऱ्याच प्रमाणात इंदिरा गांधीच्या काळात देशासाठी वापरला जायचा, अगदी डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळापर्यंत. पण आताच्या सरकारचं काय खरं नाही. पण तरी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमचा पैसा राहणं हे मी तुम्हाला सल्ला देतो. पण खाजगी बँकांमध्ये असे रोजच फ्रॉड होत आहेत, तुमच्या पैशाची लूट होते. सवाल एवढाच आहे, इथे CBI, ED या HDFC बँकांच्या वरिष्ठांना हातकड्या घालणार का? आणि MSRDच्या ह्या चोर अधिकाऱ्यांना हातकड्या घालणार का? हिम्मत आहे महाराष्ट्र सरकारची? हिम्मत आहे भारत सरकारची? खाजगी बँका आता देशधुरीला लागण्याचे दिवस आलेत. आपला पैसा खाजगी बँकांमध्ये सुरक्षित नाहीये. इथेच थांबतो.